आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आज मला प्रश्न विचारलेल्या बऱ्यापैकी प्रश्नांचं मी उत्तर देते की मी बाळाला खायला काय देते. तर तुमच्यासोबत मी शेअर करते. तर ही नाचणी, तर ॲक्च्युली मी त्याला नाचणी सत्व घरी बनवते जेणेकरून हेल्दी होतं. कारण की आपण आपल्या हाताने बनवतो तेव्हा स्वच्छतेची काळजी घेतो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्याला हवे तेवढे ड्रायफ्रूट्स वगैरे घालू शकतो किंवा आणखीन काय ॲड करू शकतो. तसं बाकीचे विकतच्यात किती ड्रायफ्रूट्स असतात किंवा नसतात हे पण आपण सांगू शकत नाही. तर मी 1.5 वाटी आहे ना नाचणी घेतली. तुम्ही एकदम बनवलं तरी चालेल, पण नाचणी स्वच्छ नीट करून घ्यायची आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. कारण नाचणीला खूप डस्ट असते शक्यतो. जर तुम्ही डीमार्ट वगैरे मधली घेतली ना तर ती थोडी बऱ्यापैकी स्वच्छ असते, पण शक्यतो तिच्यावर धूळ जास्तच असते. तर मी 2-3 पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतली आणि ना नाचणी पूर्णपणे ना एक रात्र भिजत ठेवायची किंवा तुम्ही सकाळी घातली असेल ना तर संध्याकाळपर्यंत भिजत ठेवा. आणि ती जेवढी जास्त भिजेल ना तेवढी चांगली भिजवून घ्यायची. आणि नंतर नाही ना त्यातलं पाणी वगैरे सगळं निथळून घेऊन आपण जसं मटकीला मोड आणण्यासाठी ठेवतो ना तशी ती आहे ना मटकीला मोड आणण्यासारखी तशीच आपण व्यवस्थित पाणी वगैरे काढून झाकून ठेवायची. तर ह्याच्यानंतर मी बाळाला सिरेलॅक्स बनवणार आहे. तर मटकी भिजेपर्यंत मी तुम्हाला सिरेलॅक्स दाखवते कसं बनवते. तर मी यासाठी काय काय घेतलं आहे, तांदूळ घेतलं आहे, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसूर डाळ घेतले. तर हे पण काय करायचे, सगळ्यात आधी तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं. एकत्र केलं तरी चालते, नाही केलं तरी चालते. मी एकत्रितच धुवून घेणार आहे सगळं व्यवस्थित. तर मी हे सगळं स्वच्छ पाण्यानं 1 ते 2 वेळा धुवून घेतलं आहे सगळं. आणि हे स्वच्छ 2-3 पाण्यानं धुवून झाल्यानंतर आहे ना आपण ते सुती कापडावर चांगलं सुकवून घ्यायचं आहे. कारण तांदूळ वगैरे आपण नेहमी धुवूनच घेतो आणि डाळी वगैरे पण धुवून घेतो. मग डायरेक्ट असं हे करायचं नाही. मग हे मी व्यवस्थित धुतलं आहे आणि यात पण आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स वगैरे आपण टाकू शकतो. आणि हे पण बाळाला हेल्थसाठी खूप छान आणि पौष्टिक आहे. आता तुमचं बाळ किती महिन्याचं आहे ह्यावर तुम्ही कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, मी आता आहे ना एकदम छान असा सुती रुमाल घेतला आहे आणि त्याच्यावर हे असं पसरून घेते. एकदम दाट नाही पसरायचं, असं पातळ पातळ पसरायचं जेणेकरून ते लवकर सुकेल. आणि हे उन्हात नाही सुकवायचं, हे आपल्याला सावलीतच सुकवायचं आहे. म्हणजे घरात वगैरे सुकवायचे, हवेवर सुकलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही. आणि हे पण छान परत पुढं बघा तुम्हाला समजेल, मी भाजून वगैरे घेणार आहे सुकल्यानंतर ना. तर हे पण खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जेव्हा हे तुम्ही बाळाला बनवणार आहे तेव्हा काय करायचं, 1 वाटी पाणी घेतलं ना तर त्यात 1 चमचा ह्याची पावडर टाकायचे आणि ते चांगले शिजवून घ्यायचे. थोडंसं डाळी असल्यामुळे शिजायला वेळ जातो, त्याच्यामुळं तशी पद्धत वापरा की जेणेकरून ते शिजताना जास्त हे होणार नाही. आणि बघा हे सुकलं आहे खूप छान. आणि आता मी आहे ना हे भाजून वगैरे घेणार आहे. भाजून घेताना ना खरपूस भाजून घ्यायचं हे, की जेणेकरून ते पटकन शिजतं बाळाला आणि त्याचा एकदम सुगंध पण खूप छान येतो, जेणेकरून ते बाळ खाईल. कोणतीही गोष्ट बाळासाठी पण होतो ना, तर आता आपण हे भाजून घेतली पाहिजे. तर एक स्वच्छ आणि कढई तापवून घ्यायची, जास्त तापवायची नाही, नॉर्मल. आणि एकदम बारीक गॅसवर, तुम्ही बघू शकता गॅस किती बारीक आहे. ह्या गॅसवर हलवून 15 ते 20 मिनटं भाजून घ्यायचं. करपलं नाही पाहिजे ते. आणि जर असं वाटलं तुम्हाला की जास्त वेळ होतोय भाजताना तर तुम्ही लगेच हे करा, तर गॅस बंद करा. आता बघा हे कसं व्यवस्थित भाजून घेतलं आहे मी. ॲक्च्युली त्याचा कलर पण चेंज होतो, तुमच्या लक्षात येईलच. तांदूळ असे ब्राऊन होतात आणि डाळींचे कलर वगैरे पण चेंज होतात. आणि त्यासोबतच आहे ना मी त्यात 4 ते 5 बदाम टाकलेत आणि 4 ते 5 काजू टाकलेत. तर तुम्ही किती टाकणार ड्रायफ्रूट हे तुमच्यावर अवलंबून आहे. का माहिती आहे का, की बाळासाठी जास्त पण उष्णतेचं नको आहे, त्याच्यामुळं तुम्ही थोडंच टाका. जर बाळ तुमचं आता तुमची क्वांटिटी जास्त असेल ना तर तुम्ही जास्त, आणि बाळ जर तुमचं आता मोठं असेल तर ठीक आहे. आता मी हे 6 महिने ते 7 महिन्याच्या बाळासाठी बनवते. पण हे लक्षात घ्या, प्युरी बनवताना ह्याची जर बाळ 7 ते 8 महिन्याचं असेल ना तर त्यात हे घट्ट बनवायचं आहे. आणि लहान असेल 6 महिन्यापर्यंत तर थोडंसं पातळ बनव. त्याच्यासोबतच ओवा टाका, ओवा, डाळ. आणि म्हणजे डाळ पचवण्यासाठी बाळाला जास्त वेळ लागतो, मग त्याला ॲसिडिटी वगैरे होऊ नये किंवा काय त्रास होऊ नये त्यासाठी थोडंसं ओवा टाकायचा. जास्त जिरं त्याच्यासोबतच आहे ना थोडंसं जिरं पण टाका, जेणेकरून जिऱ्याचा आवाज खूप छान भाजून घ्यायचा. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, बदाम वगैरे पण खूप छान भाजतात आणि त्याची अशी ओलसर पावडर होत नाही, अशी एकदम फडफडीत होते. की आपली जी पिठं बनवलेली असतात नाचणी सत्व किंवा सिरेलॅक्स, तर ते खराब होत नाही. आता बघा डाळीचा आणि तांदळाचा कलर पण चेंज झाला आहे.
तर आता हे पण थंड होऊन त्याचं व्यवस्थित आणि नंतर मिक्सरला बारीक करायचं आहे. लगेच करायचं नाही. आता आपण नाचणी सत्व बघूया. त्याला मोड आलेत. तर पावसाळ्यामुळे जास्त मोड नाही येणार, पण तुम्ही बघू शकता बारीक बारीक मोड आलेले आहेत त्याला. तर आता हे पण मी हे उन्हात सुकवायचे, कारण की कसं ते रात्रभर भिजलेलं असतं ना, मग त्याला असा स्मेल वगैरे येऊ नये, कुबट वगैरे होऊ नये ना, त्यासाठी हे आपल्याला चांगलं उन्हात सुकवायचं. तर मी टेरेसवर सुकवत घालणार आहे आणि नंतर त्याचं हे बनवणार आहे. तर हे आहे ते सिरिलॅक्स आहे, ते आपण बारीक करून घेतले. तर हे मिक्सरलाच बारीक केलेलं आहे. आणि तुमच्याकडे जर आटा चक्की असले तर तुम्ही घरगुती पद्धतीने दळून घेऊ शकता, पण जास्त पण पीठ करायचं नाही, नाहीतर आपल्याला ते बनवताना खूप त्रास होतो. थोडंसं रवा ठेवायचं. त्यानंतर बघा मी नाचणी सत्वासाठी तांदूळ भाजून घेतले आणि तांदूळ पण खरपूस भाजून घ्या. तांदूळ एकदम थोडेसे मुठभर घालायचे, कारण काय होतं माहिती आहे का, नाचणी सत्व जे आहे ना ते थोडंसं घट्ट येतं, मिळून येतं. पीठ असेल ना तर नाचणीची टरफल अशी तरंगतात, त्यापेक्षा ते मिक्स तांदूळ घातले ना तर व्यवस्थित एकसारखं होती प्युरी त्याची तयार आणि खिरीसारखी एकदम मस्त होती. आणि त्यातच आहे ना मी काजू आणि बदाम पण घातलेत आणि त्याच्यासोबत आहे ना मी त्यात आहे ना 4 ते 5 वेलच्या पण टाकल्यात ॲक्च्युली, जे की माझ्याकडनं व्हिडिओत घेताना स्किप झालेत. तर वेलची थोडीशी घालून घ्या आणि बघा परत कढईत आहे ना मी हे सगळं सुकलेलं होतं ना जे नाचणीचं, ते सगळं छानपैकी खरपूस भाजून घेतलं. तुम्ही जेवढं व्यवस्थित भाजाल ना तेवढं त्याला टेस्ट खूप छान येते. जर तुम्ही जास्त भाजलं ना, एकतर नाचणी लाल कलरची असते आणि ती जर जास्त पुढेपर्यंत गेली ना भाजून, तर मग आहे ना ती असं करपट लागतं. तर तुम्ही अंदाज घेतच भाजा. तर मी तुम्हाला नाचणी सत्व कसं बनवायचं ते पण सांगते. सेम अगदी तसंच बनवायचे, फक्त डाळीला जास्त वेळ लागतो शिजण्याला आणि नाचणी लगेच शिजून जाते, तांदूळ आणि नाचणी. तर बघा मी हे असंही करून घेतलं दोन्ही भाजून. आता हे मी मिक्सरलाच ग्राइंड करणार आहे. तुम्ही चक्कीत केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण मिक्सरला होतं व्यवस्थित. आणि कसं बनवायचं ते तुम्हाला सांगते. तर बघा मी एका टोपात आहे ना दूध घेतले. तुम्ही पाण्यात बनवणार असला तर नुसतं पाणी घ्या, काय प्रॉब्लेम नाही. पण आहे ना हे थंड पाण्यातच मिसळायचं, नाहीतर आहे ना गुठळी होती. आणि आता मी हे पाण्यात आहे ना 1 चमचा टाकून घेणार आहे, अर्ध फुलपात्राला कमी पाणी, आणि त्याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घेणार आणि तापलेल्या दुधामध्ये ओतणार आहे हळूहळू, जेणेकरून गुठळी नाही झाली पाहिजे. तर मी बघा आता मी कसं बनवते ते. आणि सेम अशाच पद्धतीनं तुम्ही सिरिलॅक्स पण बनवायचे. आता मी बाळाला दुधातच बनवते, आधी पाण्यात बनवत होते. आणि ते घट्ट किती तुम्हाला ठेवायचे ना हे तुमच्या अंदाजावर ठेवा, कारण बाळ जर लहान असेल ना, त्याला नुकती स्टार्टिंग तुम्ही खायला घालाय केली असेल ना, तर ते जास्त घट्ट खाणार नाही, त्याला एकदम लिक्विडमध्येच तुम्हाला पाजावं लागणार आहे. आणि आता माझं बाळ थोडंसं खातं झाले, त्याच्यामुळे ते घट्ट खातं. आणि चवीनुसार गूळ टाकायचा, मी सेंद्रिय गूळ टाकते. बाळाला शक्यतो साखर यूज करू नका, कारण की लहान बाळाला शुगर नको एवढ्या लवकर, त्याच्यामुळे मी सेंद्रिय गुळाचाच वापर करते बाळाला. आणि जर मीठ टाकायचं असेल तर शेंगदाणा नमक टाकते. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने बघा जे योग्य वाटेल ते, पण शक्यतो साखर आणि मीठ स्किप करा आणि त्याच्याऐवजी सेंद्रिय गूळ टाका. तर हे बघा माझं असं घट्ट आणि झालेलं आहे आणि पूर्णपणे शिजलेलं पण आहे. तर हे व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि गॅस बंद केल्यानंतर त्यात थोडंसं तूप टाकून घ्या, कारण की बाळाला तुपाची जर सवय लावायची असेल तुम्हाला तर ते त्याला आत्तापासूनच खायला द्या. जर तुम्ही नंतरनं द्याल तर तो त्याचा वास काढेल बाळ खाताना, मग ते खात नाही. मग सवय आत्तापासूनच लागलेली काय वाईट नाही आहे. तर मी त्यात थोडंसं तूप पण टाकते आणि अशा पद्धतीनं बघा व्यवस्थित हे अजून माझं जसं हे होईल ना, थंड होईल ना, तसं घट्ट होतं. तर तुम्ही बघू शकता हे असं नाचणी सत्व माझं तयार झालेलं आहे. तर तुम्हीही बनवून बघा. आणि आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.